संगमनेर तालुका हा पारंपरिक दुष्काळी तालुका असल्यामुळे ह्याही वर्षी दुर्दैवानं आपल्यावरती टंचाईची अतिशय बिकट परिस्थिती ओढवलेली आहे। गतवर्षी माननीय नामदार महोदयांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनानुसार, त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना याच्यानुसार एक चांगल्या पद्धतीचं नियोजन करून आपण दुष्काळी पार्श्वभूमीवर लोकांना चांगली सेवा देण्याचा पंचायत समिती प्रशासन आणि तालुका प्रशासनाने चांगला प्रयत्न मागच्या वर्षी केला होता। दुर्दैवाने ह्याही वर्षी तशीच परिस्थिती उद्भवलेली असून आज रोजी तालुक्यामध्ये 8 गावं आणि 64 वाड्यांना एकूण 14 टँकरच्या माध्यमातून रोज 45 खेपांद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात असून भविष्यकालीन ज्या पद्धतीने गरजा उद्भवणार आहेत, ज्या ठिकाणी टँकरचे प्रस्ताव करणं अत्यावश्यक होणार आहे त्या ठिकाणी तातडीने टँकर देण्याबाबत प्रशासनाकडून कार्यवाही केली जाईल। त्याचप्रमाणे उद्भव इत्यादिकांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या कमीत कमी येतील या दृष्टीने आज आम्ही नियोजन करत आहोत। पूर्वनियोजन सुरू असून अधिक चांगलं टँकरद्वारे पाणी पुरवठा, चांगला दर्जाचं पाणी आणि वेळेवर पाणी पुरवण्याचा आमचा प्राधान्यक्रम राहील। त्याचप्रमाणे रोजगार हमीमध्ये देखील आम्ही पुरेसा सेल्फ निर्माण केलेला असून अधिक फिजिबल, टेक्निकली फिजिबल चांगला असा सेल्फ निर्माण करण्याकडे आमचा अजूनही नियोजन करणे चालू आहे। आणि येत्या काळामध्ये जो कोणी काम मागेल त्या प्रत्येकाला काम देणे आणि त्याचं पेमेंट वेळेवर देणे ही देखील आमचे प्रायोरिटी राहणार आहे। तालुक्यातील जनतेला दुष्काळी परिस्थितीमध्ये चारा, पाणी आणि रोजगार हमी या दृष्टीने जे अत्यावश्यक आहे ते सर्व काही पुरवण्यासाठी प्रशासन म्हणून जे काही अत्यावश्यक बाबी आहेत त्याचं नियोजन करून चांगल्या पद्धतीची अंमलबजावणी करणं आम्ही आमचं कामच समजतोय आणि ते चांगल्या पद्धतीने होईल या दृष्टीने आमचं सर्व प्रशासन तयारी करते, सज्ज आहे।